नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीविषयी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे? इस्रोने PSLV-C-56 रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे. 43व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च किती धावसंख्या उभारली आहे? 349 एवढी धावसंख्या उभारली आहे. केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदरील अभियान कशाशी संबंधित आहे? सदरील अभियान साक्षरता वर्गाची पाहणी करण्याकरिता आहे. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर अतुल नारायण वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पद्मरेखा धनकर व प्राजक्ता माळे यांना जाहीर झालाय. भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर हिचा कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने गौरव करण्यात आला आहे? भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर हिचा ब्रिटन देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने गौरव करण्यात आला आहे. भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकला आहे? भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तान या देशाचा पराभव करून ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? विंडफॉल कर रद्द करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉस कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. हा कायदा कशाशी संबंधित आहे? हा कायदा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारणशी संबंधित आहे. खालीलपैकी कोण ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे? जय शहा हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? माधव नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? दलजीत दोसांझ यांना मिळाला आहे. भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे? भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज रामेश्वरम येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? अरुणाचल प्रदेश या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे. 16व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? सौदी अरेबिया येथे करण्यात येणार आहे. भारत आणि मलेशिया दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे
संयुक्त सराव सुरू होत आहे. भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे. त्याला काय नाव दिले आहे? त्याला हरिमाऊ शक्ती 2024 असे नाव दिले आहे. कोणत्या राज्यातील घरचोला साडीला GI टॅग प्राप्त झाले आहे? गुजरात राज्यातील घरचोला साडीला GI टॅग प्राप्त झाले आहे. कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? UAE येथे करण्यात येत आहे. भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कोठे झाली आहे? भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात पुणे येथे झाली आहे. कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? 2025-26 या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले आहे? खालीलपैकी लक्ष्य सेन यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? PV सिंधू यांनी पटकावले आहे. हॉर्नबिल उत्सव 2024 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? हॉर्नबिल उत्सव 2024 नागालँड या राज्यात सुरू झाला आहे. कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे? मध्य प्रदेश या राज्यात महाबोधी महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.